नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल पनीर चिल्ली. ही रेसिपी बाहेरच्या चवीसारखीच पण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवता येते. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. साहित्य हे मी स्क्रीनवर दिलेले आहे, त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तर सर्वप्रथम आपण शिमला मिर्च स्वच्छ धुवून तिचे चौकोनी तुकडे करून घेऊ. तुम्ही इथे 2 प्रकारच्या शिमला मिर्च वापरू शकता. आता 2-3 हिरव्या मिरच्या चिरून घेऊयात. आता पत्तागोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊयात. आता आल्याचे बारीक तुकडे करून घेऊ आणि त्याला बारीक चिरून घेऊया. तर आपल्याला आपली सगळी भाजी अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे, जे आपण चिल्लीमध्ये वापरणार आहोत. आता पनीरच्या तुकड्यांना आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये चांगल्या प्रकारे कोटिंग करून घेऊया, ज्याने की आपले पनीरचे तुकडे एकदम क्रिस्पी होतील आणि चिल्ली बनवताना ते तुटणार नाहीत. तर आपण पॅनमध्ये तेल घेणार आहोत, ज्याच्यात आपण आपलं कोटिंग केलेले पनीरचे तुकडे चांगल्या प्रकारे तळून घेऊया. आता पनीरचे तुकडे अशा प्रकारे तळायचे आहेत, जेणेकरून ते एकदम क्रिस्पी, म्हणजे वरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ राहिले पाहिजे. तर आपल्याला आपले सर्व पनीरचे तुकडे हे मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत. तर आपल्याला पनीरचे तुकडे हे मस्तपैकी लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आपले पनीरचे तुकडे आता तळून झालेले आहे, ज्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता गॅसवर एक कढई ठेवू, त्यामध्ये थोडेसे तेल घालू, त्यामध्ये आपण चिरलेला अद्रक टाकूया. त्यानंतर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया. आता मस्तपैकी आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून काही सेकंद परतून घेऊया. आता चिरलेली शिमला मिरची घालून मोठ्या आचेवर 1 ते 2 मिनटं परतू. मस्तपैकी आपण सर्व मिश्रण परतून घेऊयात आणि त्यानंतर आपण यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून थोडा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आता बारीक चिरलेली पत्तागोबी घालून सर्व साहित्य छान एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. यानंतर लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर आणि थोडीशी साखर घालू सर्व मसाले व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. आता तयार करून ठेवलेले
पनीर हलक्या हाताने मिक्स करूया, जेणेकरून पनीर तुटणार नाही. यानंतर सोया सॉस आणि रेड चिली सॉस घालून सर्व साहित्याला छान कोटिंग होईपर्यंत परतून घेऊयात आणि मस्तपैकी सर्व मिश्रण हलवून घेऊयात. सर्व मसाले एकजीव झाले पाहिजेत. यानंतर शेवटी चिली फ्लेक्स भरवून हलक्या हाताने मिक्स करू. तर अशा प्रकारे आपले गरमागरम चविष्ट आणि झटपट तयार होणारे पनीर चिल्ली तयार आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली